हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी माझा नॉर्वेला मी जेव्हा गेलेले 2023मध्ये फेब्रुवारीला तो व्हिडिओ शेअर करत आहे. जानेवारी 2023मध्ये नॉर्वेला व्हिजिट केलं होतं. फिरण्यासाठी 1 आठवड्यासाठीच मी गेले होते आणि माझ्या मुलाची तेव्हा 12वीची प्रिलिम होती पुढच्या काही दिवसात, म्हणून ही ट्रिप आम्ही 8 दिवसाचंच आटपली होती. माझे यजमान तिथेच होते नॉर्वेमध्ये. ते आम्हाला रिसीव्ह करायला आले आहेत एअरपोर्टला. नॉर्वेमध्ये बर्गन येथे आम्ही उतरलो एअरपोर्टला. बर्गन हा पूर्ण डोंगराळ प्रदेश आहे आणि मस्त आहे, एकदम सिनिक आहे बर्गन. हे माझा पहिला स्नो शॉवर एन्जॉय करते. याआधी पण मी भरपूर इंटरनॅशनल ट्रिप्स केल्या आहेत. UK, पुन्हा नेदरलँड्स, युरोपमध्ये पण बऱ्याच ठिकाणी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, हे सगळं फिरून आली आहे मी. पण मला कधीच स्नो शॉवर नाही मिळाला. पण नॉर्वेमध्ये मला एवढा भयंकर स्नो शॉवर मिळाला की त्याच्यामुळे 1-2 ठिकाणं माझी करायची पण राहून गेली, जी आम्ही शेड्यूलमध्ये ठेवलेली. भरपूर बर्फाचा पाऊस पडत होता तिथे. आणि आता आम्ही जरा निघालो आहे फ्लॉयनला जायला. फ्लॉयन माउंटन ट्रेक करायला निघालेलो. इथे त्याची एंट्री आहे, ट्रेनने तिथे जावं लागतं. ह्या दुसऱ्या क्लिप्स आहेत. भरपूर स्नो पडत होता तेव्हा. स्नोफॉल जेव्हा बर्गनमध्ये एंट्री घेतली त्यावेळी आम्ही जेव्हा घराकडे जाण्याचाच रस्ता आहे हा आमच्या, तेव्हा ह्याच रस्त्याला असाच बर्फाचा पाऊस पडत होता आणि माझं पूर्ण चेहरा सुन्न पडलेला. मला वाटलं काय होतं, मला श्वास घेता येतोय की नाही. नवरा ओरडला मला तेव्हा, काय आहे तू म्हणे. इथे कायम हे असंच फेब्रुवारीमध्ये सारखा स्नोफॉल होत होता जेव्हा आम्ही तिथे व्हिजिट केलेली. आणि ह्या गाड्या ज्या जातात ना, त्या अशा डोंगराळ प्रदेश असल्यामुळे ना काही वेळेला स्टक होऊन त्या अशा खाली येत होत्या. पण तेव्हा त्यांना रेस्क्यू करायला पण मागून एक गाडी, 1-2 अशा गाड्या येताना मी बघितलेल्या. त्या कशा त्यांना अशा ॲडजस्ट करत होत्या किंवा थांबवून परत त्या हळूहळू खाली घेण्यासाठी मदत करत होत्या. हे आमच्या घराच्या बाहेरचं दृश्य आहे. ट्राम्समुळे प्रवास सुखकर होतो तिकडचा. ट्राम्स मला खूप आवडल्या तिकडच्या. आणि वॉटर ट्रान्सपोर्ट पण खूप छान होता. ह्या आम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट ट्राय केला वर्गलँडवरून इतर ठिकाणी जाण्यासाठी. वर्गलँड जिथे आम्ही राहत होतो. याआधी सिडनीमध्ये पण आम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट अनुभवला आहे. तिथेही खूप छान वॉटर ट्रान्सपोर्ट आहे. 2014मध्ये ऑस्ट्रेलियाला गेले होते मी तेव्हा. लाईट थोडी कमी आहे कारण असं पावसाळी ढगाळ वातावरण झालं आहे. युरोपमध्ये फिरायचं म्हटलं की सनी डे म्हणजे लकीलीच मिळतो आपल्याला. आता छान आहे, तरी वातावरण छान होतं. थंडी भयंकर होती. पण बोटमध्ये आतमध्ये बसण्यापेक्षा मला ते बाहेर त्याच्या बाल्कनीमध्ये उभं राहायला जास्त आवडतं. आपण थोडीच रोज तिथे उभं राहणार आहोत. असं हे फेसाळलेलं पाणी बघायला छान वाटतंय ना. सुंदर प्रदूषणरहित हवा. असं हे बर्गन. आजूबाजूला वस्ती आहे पूर्ण. हॉटेल्स वगैरे आहेत किनाऱ्याला लागून. आणि इकडची जी घरं आहेत ती अशी एकाच साच्यातून काढल्यासारखी वाटतात ना. खूप सुंदर दिसतात ती घरं. शेवटी मी एक पिक्चर टाकेन, त्याच्यामध्ये ते आहेत तशी घरं. अजून जास्त जवळून घेतलेलं पिक्चर आहे. हे शूट घेत आहेत निसर्गाचं. नॉर्दर्न लाईट्स पण आम्हाला दिसल्या होत्या. त्याचे फक्त पिक्चर काढले आहेत आम्ही पण. ते मी नंतर शेवटच्या क्लिपमध्ये टाकेन.
हा रस्ता बघा ना कसा झिगझॅग जातोय. कार पण तशाच झिगझॅग जातात त्याच्यावरून. सुंदर रस्ता आहे तो. आमची सिटी टूर संपवून आता आम्ही फ्लॉयनला गेलो आहे. म्हणजे फ्लॉयनचा तो ट्रेक जो आहे ना, तो ट्रेनने आधी आम्ही केला. गेलो वरपर्यंत. ट्रेक असा नाही केला आम्ही, ट्रेननेच गेलो. ती पूर्ण ट्रेन, त्या माउंटेन ट्रेन आहे तिथे पूर्ण. ती अशी जाते. ही बघा, ही ती ट्रेन. तिथे लोक राहतात त्या माउंटनवर आणि ह्या ट्रेनने ये जा करतात. हा पण त्यांचा ट्रान्सपोर्टच आहे. सुरेख आहे ती ट्रेन. तिने पूर्ण असा सीन आपण कॅप्चर करतो. पुढे मी केला आहे, दाखवते तुम्हाला तोही. हे फ्लॉयनच्या वरती एकदम आलो ना आपण त्या माउंटनवर, की आपल्याला पूर्ण हे बर्गन दिसतं. सिटीज दिसतात. तो समुद्र दिसतो मध्ये आहे तो. या प्रगत देशांमध्ये ट्रान्सपोर्ट अगदी फर्स्ट क्लास असतो. म्हणजे प्रश्नच नाही. सुरेख. इकडचे लोक भरपूर स्वतःला वेळ देतात. इथे सुपरमार्केट वगैरे संडेला बंद असतं. एका पर्टिक्युलर टाईमनंतर बंदच असतं दिवसभर. असं ह्युमन व्हॅल्यू आहे इथे. आणि क्वालिटी लाईफ ते लोक पण चांगलं स्पेंड करतात फॅमिलीज बरोबर वगैरे. शहरं छोटी आहेत, पण त्याची मांडणी वगैरे कशी व्यवस्थित आहे. रस्ते वगैरे बघा किती सुरेख आहेत. ह्या फ्लॉयन गोट्स आहेत, त्यांना काही फरक नाही पडत. त्यांना फक्त ते खातच बसतात त्यांचं ते कुरण. आणि त्यांना कुणी हात लावला, त्यांच्या बाजूला येऊन बसलं, त्या एकदम फ्रेंडली असतात किंवा त्यांना काही फरक नाही पडत. मी आणि माझं खाणं म्हणजे सारख्या चरत असतात. बाकी त्यांना काही पडलेली नसते. त्या काही करत पण नाहीत. बिचारा गरीब प्राणी आहेत एकदम. हा फ्रोझन लेक आहे. म्हणजे तो फ्रीज झाला आहे तिकडच्या त्या वातावरणामुळे. छान आहे ना. स्वच्छ फ्रोझन लेक. आम्ही दगडं मारून बघितली, पण काही ते फुटलं बिटलं नाही. एवढं ते एकदम टाईट होतं. त्याच्यावरून चालण्याची पण हिंमत नव्हती. उगीच काही पडलो बिडलो तर खाली गेलं. सॅटरडे होता आणि खूप सारे टुरिस्ट होते फ्लॉयनच्या त्या माउंटनवर. छानच होता तो निसर्ग. मला असं माउंटन्सवर वगैरे जायला खूप आवडतं समुद्रापेक्षा. आमच्या 8 दिवसांच्या ट्रिपमध्ये एक वीकेंड मिळाला. त्यातले 2 दिवस आम्ही फिरायचं ठरवलं होतं. एक दिवस आम्हाला चांगला मिळाला, हा सनी डे. पण सेकंड डे आम्हाला खूप स्नोफॉल आणि खूप पाऊस मिळाला. त्याच्यामुळे आमचं दुसऱ्या माउंटनला जायचं होतं, उल्रिकेनला. ते राहून गेलं होतं. हे जंगल आहे तिकडचं. ह्या झाडांचं नाव काही मला माहीत नाही कुठली झाडं आहेत, पण एकाच जातीची झाडं आहेत ती सगळी. हे इतर देश किती दुरीवर आहेत त्याचं आणि कुठल्या डिरेक्शनला आहेत
ते सांगता येते. आता संध्याकाळ होत आली आहे. आता आमचा परतीचा प्रवास आम्ही सुरू करणार आहे. निसर्ग डोळ्यात साचवून निघायचे आता परत. सनी डे असणं का गरजेचं असतं? नाहीतर हे खालती काय आहे ते काही दिसणारच नाही, धुक्यामुळे म्हणा किंवा काही. त्याच्यामुळे वर आलं आणि सनी डे होताना सगळेजण ओरडायला लागले, वाव सनी डे, इट्स सनी डे म्हणून. हे पहा, आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्या ट्रेनमध्ये बसून आता मी परत चाललो आहोत. हे पहा, ही कार गेली ना, इथे वस्ती आहे, माणसं राहतात तिथे, रेसिडेन्शियल प्लेस आहेत. आता हे एक भुयार आलं आहे. त्या माउंटनमधून ते भुयार आहे. कसं बांधलं असेल ना. तर ही एक ब्लू ट्रेन आली. अशा ऑस्ट्रेलियामध्ये पण आहेत, पण मला ह्या जास्त आवडल्या. एकदम डीप स्लोप आहे हा. तिथे बसल्यावर जाणवतं. अशी एकदम खाली जाते गाडी ती. ते कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही आहे, ते बसल्यावर आतमध्ये जाणवतं. दुसऱ्या दिवशी आम्ही झूसाठी पण गेलेलो, एका झूमध्ये जाण्यासाठी, आणि उलरिकन माउंटनसाठी पण निघालेलो. पण भरपूर हेवी रेनफॉल होता त्या दिवशी. आणि आपले लास्ट स्टेशन आलं आहे, जिथे आपल्याला उतरायचं आहे. इथे आता सोव्हेनियर शॉप वगैरे आहेत तिथे. हा तो उलरिकनचा माउंटन, सगळा बर्फ आहे त्याच्यावर, म्हणून गेलो नाही आम्ही, कारण तिथे सगळं बंद असणार आणि वरून तुम्हाला काही दिसणार नाही खाली असं. आणि जरा रिस्की पण असतं. जेव्हा स्नोफॉल होत असतो, हेवी स्नोफॉल होता त्या दिवशीचंच येते. शूट घेतला आम्ही खालून असं रस्त्यावरून. आम्ही खरंच खूप लकी होतो, आम्हाला नॉर्दर्न लाईट्स पण दिसल्या. एवढ्या कमी दिवसांसाठी आम्ही आलो होतो तेव्हा. हीच ती घरं एका साच्यातून काढल्यासारखी दिसतात आणि त्या जागेचं सौंदर्य खुलवतात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.